फोडणीमध्ये पाणी तर टाकून बघा. एक नवीन पद्धतीने भन्नाट चवीचे कांदे पोहे, पाण्यातले पोहे तुम्ही कधी बनवलेत का? पोहे तर बरेच वेळा बनवला असेल, पण या पद्धतीने कधी बनवलेत का? नसेल तर या पद्धतीने एकदा बनवून तर पहा. दिवसभर अगदी मऊ लुसलुशीत छान चवीचे पोहे तयार होतात. एकदा तरी फोडणीमध्ये पाणी टाकून पहाच. तर आपण आज मस्त अशी पाण्यातले पोहे कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी एका चाळणीमध्ये ना मुठी निमी 4 मूठ असे पोहे घेतलेले आहेत. अगदी 5 ते 6 माणसांसाठी आरामात पोटभरीचा नाश्ता तयार होतो. जर तुम्हाला असं घ्यायचं नसेल ना, आपली छोटी आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने प्रत्येक माणसाच्या हिशोबावर तुम्ही घेऊ शकता. आता इथे 5 ते 6 माणसांच्या हिशोबाने मी पोहे करत आहे. त्यासाठी इथे मोठे 4 मूठ मी घेतलेले आहेत आणि हे चाळणीने पोहे ना व्यवस्थित चाळून घेतले. कधीही पोहे करताना पोहे व्यवस्थित चाळूनच घ्यायचे. कचरा वगैरे सगळा निघून जातो आणि त्याचबरोबर बारीक चुरा वगैरे पोह्यांचा असतो तोही निघून जातो. त्यामुळे पोहे असे लगदा झाल्यासारखे होत नाही. आता काय केलं, एका मोठ्या भांड्यात ना सगळे पोहे काढून घेतले आणि त्यामध्ये मी हे सगळे पोहे बुडतील एवढं पाणी घातलं आणि हलक्या हाताने असे वरखाली करून पाणी सगळं व्यवस्थित निथळून काढून घेतलं. पाण्याचा जरा सुद्धा अंश ठेवायचा नाही. खरं तर हे सगळी प्रोसेस नळाखाली पटकन होते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे साईडला मी पाणी घेऊन दाखवलेलं आहे. तुम्ही चाळणीतही असे नळाखाली पोहे धरून धुवू शकता. पोह्याचं बघा किती काळपट असं पाणी निघालं. त्या सगळं फेकून दिलं आणि सगळं निथळून पोहे एका चाळणीत काढून घेतलेलं आहे. चाळणीतले पोहे काढल्यावर लगेचच ना आपल्याला असे रिकामे करून घ्यायचे आहेत. वर खाली व्यवस्थित हलक्या हाताने असे सुट्टे करून घ्यायचे आहेत, वेगळे करून घ्यायचे आहेत. नाहीतर त्याचा पूर्णपणे पाण्यामुळे गट्टा होऊ शकतो, एकत्र होऊ शकतात ते पोहे. एकाने एक शीत अशी वेगळी झाली की पोहे छान होतात. खरं तर पोहे कोणीही बनवू शकतं, एवढी सोपी पद्धत आहे. पण ह्या बारीक सारीक टिप्स आहेत, ट्रिक आहेत, त्या व्यवस्थित फॉलो केल्या की पोहे आपले छान होतात. पोहे चाळणीतले बाजूला ठेवले आणि ना एका कढईमध्ये इथे मी 3 ते 3.5 पळी तेल घेतलेलं आहे. पोहे म्हटलं की तेल तर आवर्जून घालायचं, नाही तर पोहे ना अगदी सुके फडफडीत होतात आणि मग पोहे खाताना घास लागू शकतो. त्यामुळे तेल मात्र व्यवस्थित प्रमाणात घालायचं. इथे मी 3 ते 3.5 पळी तेल घातलं. तेल तापल्यानंतर इथे मूठभर म्हणजेच पाववाटी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे तेलामध्ये छान असे खरपूस करून घ्यायचे, भाजून घ्यायचे, म्हणजे कसे पोह्यामध्ये खाताना छान कुरकुरीत लागतात. शेंगदाणे भाजून व्यवस्थित झाल्यानंतर लगेचच 1 चमचाभर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर मीडियम साईजचे कांदे 4 घेतलेले आहेत, ते बारीक चिरून यामध्ये टाकले. पोहे म्हटलं की कांदा व्यवस्थित आणि भरपूर असावा. कांदा व्यवस्थित असला पोह्यांमध्ये तर पोहे आपले मऊ तर होतातच, त्याचबरोबर घासही लागत नाही. ओलावा निर्माण होतो कांद्यामुळे आणि चव मात्र अप्रतिम लागते कांद्यामुळे. त्याचबरोबर व्यवस्थित कांदा असला की पोहे मऊ होण्यासही मदत होतात. इथे मीडियम साईजचे 4 कांदे घातलेले आहेत. तुम्ही मोठ्या साईजचे कांदे असतील तर 2 घालू शकता, पण कांदा मात्र भरपूर आवर्जून अशा पद्धतीने बारीक चिरलेला घालायचा. पोह्यामध्ये कांदा टाकला की आपल्याला जास्तही खरपूस भाजायचा नाही. अगदी मऊ होईपर्यंत, कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मग नंतर पोहे खाताना कांद्यामुळे कचकच लागू शकते, त्यामुळे कांदा जास्त करपूही द्यायचा नाही. खरपूस होईपर्यंत, थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला 1 मिनिटभर छान असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच इथे 4 मिरच्या मी बारीक चिरलेल्या टाकलेल्या आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. आता बघा, मिरची तर टाकली आणि या क्षणाला मी कढीपत्ताही टाकते, पण घरी ना कढीपत्त्याचा फ्लेवर पोह्यांमध्ये आवडत नाही, त्यामुळे मी नाही टाकला. जर तुम्हाला कढीपत्त्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही ह्या क्षणी कढीपत्ता टाकू शकता. लगेचच मी इथे अर्धा चमचा हळद टाकली आणि चमचाभर मीठ टाकलं आहे पोह्याच्या चवीचं आणि हे सगळं एकत्र करून हे सगळं 1 मिनिटभर परतवून घेतलं. ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे. या ठिकाणी काही जण टोमॅटो घालतात, शिमला मिरची घालतात, त्याचबरोबर बटाटाही घालतात, बटाटे पोहेही करतात किंवा मटारही घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्याही घालू शकता बरं का. पण आपले नेहमीचे महाराष्ट्रीयन पोहे आहेत त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. आता हे सगळं 1 मिनिटभर परतवून झाल्यावर ना एका साईडला करून घ्यायचं आपल्याला. आमटीची लहान वाटी असते ना, त्याच वाटीने आपल्याला इथे पाववाटीलाही अगदी थोडं कमी असेल तर चालेल, पाणी घालायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे सेम प्रोसेस करा. त्याच पद्धतीने पाणी व्यवस्थित घाला. चमच्याने म्हणाल तर अगदी 7-8 चमचे पाणी बसेल एवढं पाणी यामध्ये मी घातलं. अगदी लहान वाटी असते ना आमटीची, त्या वाटीने पाववाटी म्हणाल तरी चालेल. एवढं पाणी यामध्ये घातलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान अशी उकळी लगेचच येते आणि उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पटकन हे पोहे सगळे घालायचे आहेत. जर तुम्हाला ही ट्रिक माहीत नसेल तर एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की पाण्यातले पोहे करून पहा. अप्रतिम चवीला तर होतातच, पण संपेपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत राहतात.
जर तुमचे पोहे बिघडत असतील, मऊ राहत नसतील, लगेचच असे चिवट होत असतील तर ही ट्रिक नक्की वापरून पहा. पोहे परततानाही आपल्याला जास्त वेळ असे परतत बसायचे नाही, त्यामुळे पोह्यांचा लगदा होऊ शकतो. व्यवस्थितच मोठ्या आचेवर आपल्याला मस्त असे पोहे व्यवस्थित हलक्या हाताने परतवून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने केलेल्या पाण्यातल्या पोह्यांमध्ये आतपर्यंत मीठ मसाले सगळे व्यवस्थित मुरले जातात आणि त्याची चव म्हणाल तर अप्रतिम लागते. पोहे तर सगळेच बनवतात, पण या पद्धतीने माझ्या बनवून पहा. तुम्हाला माहिती आहे का, बाहेर टपरीवरती गाड्यावरती पोहे असतात ना, एक नंबर चवीला लागतात. त्यांची पद्धतही सेम अशा पद्धतीने असतात, फक्त मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये ते पोहे बनवतात. तुम्ही कधी स्टँडवरचे पोहे कधी खाल्लेत का? त्यांची ही सेम प्रोसेस असते बरं का अशी. त्याचबरोबर कोणताही लग्न समारंभ किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असेल, मोठ्या प्रमाणात जर पोहे बनवत असतील तर आचार्यही हीच ट्रिक वापरतात. तर मंडळी, ही पाण्यातली पोह्यांची ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी तुम्ही कुठून पाहताय ते नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. एका वाफेतच पोहे मस्त असे परतवून घ्यायचं, जास्त वेळ परतवत बसायचं नाही. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि मगच शेवटी कोथिंबीर भरपूर अशी पोह्यांवर भुरभुरून घ्यायची. आणि हे सगळं एकत्र करून लगेचच ना पोहे खायला घ्यायचे, जास्त वेळ ठेवायचे नाहीत. लगेचच केल्या असे पोहे खाल्लेल्या पोह्याची चव ना अप्रतिम लागते. तसं तर गरम गरम सगळेच पदार्थ चांगले लागतात. हळद पण आतपर्यंत छान मुरली जाते आणि पोह्यांना व्यवस्थित लागते. पहा, तुमचे जर पोहे ना चिवट होत आहेत, तुटतायत, पोहे केल्यानंतर चांबट होत आहेत, तर ही ट्रिक नक्की वापरा. आणि याआधी तुम्हाला ही ट्रिक माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि रेसिपीला लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. शेवटी अशी पोहे खाताना मस्त अशी वरती हिरवीगार कोथिंबीर आणि आवडत असेल तर ओल्या खोबऱ्याचा किस किंवा अशा पद्धतीने शेव भुरभुरून पोहे खायला घेऊ शकता, जसे तुम्हाला आवडेल तसे. चला तर मग आतासाठी बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.